माय. नाही हो. मला येत नाही एवढी, पण माझ्या मम्मीला येते बरोबर. हा का. यांना पण येते. हो हो. हा त्या बोलायचं ना हो हिंगोली हो. थोडी बीड थोडी जिल्हा सेमच आहे बीड. तिकडचं हा इकडचं. ना. 65च आहे का? हा. मार्च एप्रिल पहिला हा. मे पासून अच्छा. मार्च एप्रिल हो हो. थोडाफार फरक पडतो, पण मायच करतात. वर्षच झालं ना ओ. तुमचं हा एक हे दोन बघा वर्षासाठी काय करायचं. काय करते जरा नागपूरची माय ऐका ना, समजा नाहीतर मम्मीला बोलायचं बाई पेमेंट घे. अर्धा घे, नाही तर पूर्ण देऊन टाका आणि अहो पण लागून जावा. नाही येत. ते पण हा आता त्यांची आपण एकदमच नाही बोलू वेगळी असते. शकत. हा. मला तर त्यांची सर्विस समजतच नाही. नाही. कशाच भेटते ना. हा आपण हा बोलणे बोललेलं होतं हो, मग झालेलं आपलं बोलणं. चालू करेल तिला आणि म्हणायचं आता तू अंगणवाडीत तर येऊ शकते ना, भावाला नाही सांग. मग काय बाई ते एफाच काय पाठवलं तुम्ही, ते डोकं तुटून गेलं माझं. मी सांगतो काय मी एकदम मनाला पटलं ते बाई. काय बोलते, हा हा न सल्ला सांगता मला करा. दिलाय. नाही ना, ऐका ना, तुम्ही सेविका झाल्यानंतर तुम्हाला तेवढा पडणार ना मम्मीला पडतो ते तुमचे. 40 बस आहे, आमचे 20च आहे सगळे मिळून. माझं आणि म्हणणं आम्हाला आहे पडेल. हा. 20च करायला नाकी नऊ आले, ते 40 कधी करावं. अहो सेविका कसं तरी ऍडजस्ट करा, 2 वर्षाचाच प्रश्न. हम्म. व्हिडिओवर होतं काय. एकदम आणि आता मी त्याच्यावर ते वाचलं करायचं. ना, तेव्हा मला आयडिया आली की व्हिडिओवर पण होऊ हा शकतं. हा नाहीच होत, पण मॅडमचं नाही डोकं होते फिरलं ना, हे बघा ती असे इकडे. हो मी केलेले समजलं. ते हो उद्योग हे आपले समजलं. बघ आता हम्म प्रत्यक्षात जाऊन करतो ना, त्या बाया पण वैतागतात ते त्यांची काय प्रत्यक्षात चुकी नाही. वैतागणार ना हो हा. त्यांची. तर मग काय. आणि हे काय बघ. हो हा. एकदा आज केलं मोर्चा फायनल होता ना, फायनल आज मोर्चा होता त्याच्या त्याच्याबद्दल. मला वाटलं मोर्चालाच बाई आहे का काय, म्हणून आठवण असं वाटलं. मग तिला नाही केली, दुसरीला पाठवली, इकडचीला पाठवली. असं केलंय कारण मदतच होती. हं. तर ती बोलत होती कायद्याने तर 30 असं नाही, माझं म्हणणं असं करण्या पाहिजे. अरे करतात, पैसे जिथून जास्त भेटले तिथून. आता मला कळलंय ना बाबा, पैशाशिवाय काय नाही करते लोक. कर आता करतात आईचं वय वाढलं का परत, आता कायतरी हे बदल केले ना. कसं आता हायच तुम्ही आतल्या आत, तर तुम्हाला तुमच्याकडनं पैसे पण नाही बोलणार ते. हा मी तेच बोलतेय, कारण पैसे तर बाहेरच्यांना नाही मग पैसे बोलणार देऊन ते बाहेरच्यांना बसवतायत ना. मग त्यांचा सीडीपीओ होणार आणि आमचा सीडीपीओ सेम आहे. वेगळं आहे, त्यांचा वेगळं आहे. वेगळा हो. आहे तिकडून पुढचा तरी सर आहेत ना सीडीपीओ इकडे, ते आपण त्यांच्या ग्रुपला पण ते आम्हाला ऍड चांगले केलेलं. ते चांगलं. हा का. हा त्यांच्या ग्रुपला हम्म आम्हाला ऍड केलं ना आमच्या बाईनी. आपण सांगू खंडागळेच आहेत शकत नाही. बरोबर आहे. खंडागळेत आहेत हा ना, कारण नाव ते आठवलं. अगोदरच्या विजिटला कार्यक्रमाला आल्या. अहो आमची बाई आमच्याकडे एकदाच आली आहे, तेव्हा मी नव्हते, पण मी सुट्टीवर होते. मी असताना एकदा पण नाही आली. माझ्यावर ऐकायला जाम जीव माझ्याकडे त्यांचा तर ना. या मॅडम हा जास्त पाय बायका मला असं खार खाऊ नये त्याच्यावर त्यांना वाटतं हिचं तिचं काय आहे. बाई काय नाही म्हण, मी तर घाबरते. त्यांना वाटतं सारखं करत असतात ना सुकेशना म्हणून. हा सांगितलं ना तेव्हा तुम्हाला, नाही का सांगितलेलं मी. हा अच्छा तुझं दे, तू तिकडे कशी काय गेली बद्दल. हा मग मी बहुत दूर सांगितलं का मिस्टर कनेक्शन होते आहे ना मॅडम, कामाला. बोलायचं ना मॅडम बहुत दूर का कनेक्शन आहे ग. काहीतरी काढा ना केल्याशिवाय कुठेतरी घेत काढाय नाहीत. ना, हा न सांगता वगैरे आपण कोणी हा. बोलून सांगत. नाही असं मुद्दामच सांगतात, म्हणजे असं क्लिक करून देतात. माझं म्हणणं तिकडे मग देण्यापेक्षा आईला दिलेलं काय वाईट आहे. तुमच्या मनासारखं पण होतंय. हा. किती काही 1 महिना दिला, दुसरा महिना नाही दिला तरी खपून गेला. आपल्याला काय पोरगी म्हणजे आपण काही विसरत नाही बरोबर. हम्म. थोडा विचार करा, आईला काही वाईट नाही वाटणार, मला नाही वाटत. आईला अन्याय कशाला, दुसरी पण येणारच आहे आपल्या जागी. फक्त तुमच्या आई, तुम्हाला उलट भावाचाच राहावंच लागेल प्रॉब्लेम आहे असं ना, तुमचा भावाचाच पण प्रॉब्लेम आहे. मग माझ्याकडे मग वर्ष हे येऊ द्या बघा, असं पण करू शकतो. मॅडम स्वतः बोललेलं इकडच्या अंगणवाडीचं आम्ही करायला गेलतो ना सेविकेचं. हम्म. ती रिटायर झालेली, म्हणजे कायद्यानुसार हम्म झालेली. तर त्या काय बोलल्या, हम्म या सेविकांना पण येऊ द्यायचं, आता जो मान भेटतो तोच द्यायचा. हा अनुभव खूप मोठा आहे बोले, त्याच्याकडनं तुम्हाला हो खूप का शिकायसारखं आहे. तुम्ही हो बिनधास्त का यायचं बोलले, तुम्हाला जेवढे दिवस यायचं तेवढे दिवस. हो का. हा माहितीय का, असं स्वतः बोलले मॅडम. तुमची तर हा आईच आहे. अशा बायका आपण बसवतो, मग आई बसली तर कोणाला काय कळणार आहे. फक्त ही आयडिया आता सगळं तुम्हाला आहे माहिती नको नाही काय. ऐकायला येते. हम्म तू का मध्ये इथे आली जवळ, जा तिकडे. ही आली ना मोबाईल घेऊन, तो आवाज घुमत असेल.
आहे ना. नाही नीट हा येत. आता येतोय का ऐकू? हा मग ती स्वीट आलेली मोबाईल कानाजवळ घेऊ. आज काय मस्त जाम आगाव झाल्यात. हा ना. हा ना काय खरं नाही. नाही हो आम्ही होतो. हा बोला काढलं. हा ते बघते टाइमच नाही भेटला. हा का तुम्हाला जमतंय का? काढून टाका मग. काढून टाका पाठवते फोटो किती पाहिजे तेवढं. काय काढा मग माझं. बरं बरं बघते मग मी करते. अच्छा लाईव्ह लागतो का? हा बरोबर बाबा तिला लय जण आहेत काढून द्यायला. बघते मी काढते मग सांगते तुम्हाला तसं. हो आहे ना. हो असेल मम्मीच्या ह्याच्यातच आहे ना माझं अजून. त्यांच्यामध्येच ॲड आहे माझं अजून नाही केले वेगळं. हा पोरींचंच नाही नवऱ्याचं तिकडं आहे मम्मीच्या ह्याच्यात ते करून घ्यायचं हो टाईम भेटत नाही. मग काय करणार आता. आवाज नाही त्यांच्याकडे गेलेलो आम्ही. त्यांचा आधार कार्डला प्रॉब्लेम लय. हा गेलेलो तर माझं इकडचं दिलंय ना सगळीकडे म्हणून मग मला करता येत नाही असं प्रॉब्लेम झाला. त्या दिवशी बोललात ना आपण गेलो ते. हा मग मला पण करायचंय ते या जातच नाही मी 4 वेळा घेऊन गेली. तसंच करायला लागेल एकदम. कुठं मी बिमार आहे मी घरीच आहे. तहसीलला जायला फिरायला. हो सांगितलं. ही बाई समजूनच घेत नाही तर काय मग सांगावंच लागेल. घरीच आहे आजारी आहे. हा नाही माझ्या लय झालं ना तुम्हाला सांगितलेलं असतं. मुलींना ते देवगीनं ते हे आलेलं देवी. हा ते चांदणे आलं तर हिला 8 दिवस तिला 8 दिवस नाही घेतल्या 2-2, 3-3 दिवस घेतल्या. माझ्या मिस्टरांचं पण होतं तेव्हा पण घेतल्या. मी पण मध्ये मध्ये पडले. आहो जेवण नाही ना टायमावर आपलं. हा आतडी सुचले. ऍसिडिटीमुळे आतडी सुचले आतमध्ये. झालं 8 दिवस झाले घरीच आहे. हा मग जास्तच पडले ना माझं पण तसंच आहे. पडत नाही पडले तर मग काही खरं नाही. मॅडमला सांगितलं बोलते 2 दिवसाचीच मागितलेली कारण डॉक्टरने तेव्हा काय एवढं सांगितलं नव्हतं. रिपोर्ट यायचं होतं. 2 दिवसच बोललेली नंतर मग कळल्यानंतर मग सांगितलं असं असं मला नाही बरं वाटत. बोललेली मंगळवारी मस्तर घेऊन ये. जीव बरा असेल तरच जाईल ना मला. आता आधी फिरायला ताकदच नाही. ते वेगळंच झाले हो ते आतड्याला म्हणे आतमधून जखमा होतात. आणि ते 1 दिवसाचं नसतं. थांबा एक जेवलं का तुम्ही? जेवण झालं असेल. कधी सोडणार? चला ठेव. हो काढून घेते. हे याच्यात काही उठायला जमत नाही काही नाही डोळे उघडत नाही काही नाही असं एकदम जीव गळून जातो. ते आपलं डिलिव्हरी झाल्यावर कसं होतं सेम तेच आहे प्रोसेस. उलटीसारखं होतं. मला वाटतं बाई हे काय नवीनच. आता झालं. ठीक आहे ठेवू काय?